असं 2 दिवसापूर्वी मंत्री शिंदे अमित शहांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अमित शहांची भेट घेणार होते आणि याच भेटीसाठी एकनाथ शिंदे सह्याद्रीवर दाखल झाले आहेत। यापूर्वी अर्थ खात्याकडून अनेक फाईल लवकरात लवकर क्लिअर होत नाही अशी तक्रार एकनाथ शिंदे यांनी अमित शहांकडे केल्याची शक्यता आहे आणि आता एकनाथ शिंदे अमित शहांची भेट घेण्यासाठी पोहोचले। आता या भेटीत नेमकी काय चर्चा होते बघावं लागेल। अमित शहांच्या भेटीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले आहेत। उपमुख्यमंत्री शिंदे आता अमित शहांसोबत चर्चा करणार आहेत। चर्चेचे मुद्दे काय राहतात ते गुलदस्त्यात आहेत। यापूर्वी अर्थ खात्याकडून काही फाईल क्लिअर होत नाही अशी तक्रार एकनाथ शिंदे यांनी अमित शहांकडे केली अशी माहिती सूत्रांकडून मिळाली होती। तशी एक शक्यता आहे। आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाडकडून। गिरीश, आपण पाहतोय की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झालेले ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। गेल्या अनेक तासांपासून कयास लगावले जात होते की या ठिकाणी एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांची भेट होणार की नाही, मात्र ही भेट आता होताना आपल्याला पाहायला मिळते आणि बरेचसे मुद्दे या मुद्द्यांवर सुद्धा चर्चा होईल। कालपासून ज्या पद्धतीच्या चर्चा रंगलेल्या आहेत की महाराष्ट्राचा जर विकास होणार असेल तर मग त्यासाठी जे निधी आहे त्याचं वाटप योग्य रीतीने सर्व खात्यांना व्हायला पाहिजे आणि विशेष करून शिवसेनेचे जे मंत्री आहेत त्यांना सुद्धा निधी मिळायला पाहिजे। कुठेतरी त्यांच्या फायलींना रेड फ्लॅग मिळाल्याची सुद्धा माहिती समोर आली होती काही दिवसांपूर्वी आणि त्यामुळे एकनाथ शिंदे हे आता याबाबत काही भाष्य करणार आहेत का हे महत्त्वाचं ठरणार आहे। आणि त्यासोबतच स्थानिक निवडणुका आहेत, महानगरपालिकेच्या निवडणुका आहे, यामध्ये कशा पद्धतीनं तिन्ही पक्षांमध्ये समन्वय असायला हवा यावर देखील चर्चा होईल असं बोललं जातंय। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे काही राजकारण सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, समन्वयाचा जो काही अभाव आहे असं वारंवार विरोधक टीका करत असतात, यावर देखील काही महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत का आज सह्याद्री अतिथीगृहामध्ये हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या तिन्ही नेत्यांचं मनोबल अमित शहा यांनी वारंवार नेहमीच वाढवलेला आहे आणि जेव्हा जेव्हा ते महाराष्ट्रात आलेले आहेत महाराष्ट्राचा विकास झालाय असं सुद्धा बोललं जाते। त्यामुळे यंदाचा त्यांचा जो दौरा आहे तो किती फ्रुटफुल असणार आहे आणि तिन्ही नेते महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं काम करणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। पालकमंत्री पदाचा जो वाद आहे तो नेमका आता अमित शहा यांच्या गेल्यानंतर तरी सुटणार आहे का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आताची बैठक जी आहे ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते कारण स्वतः महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे पूर्वी मुख्यमंत्री राहिलेले आहेत ते आता अमित शहा यांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृह इथे दाखल झालेले आहेत। काही वेळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा दाखल होणार आहेत का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। ठीक आहे गिरीश, धन्यवाद या माहितीबद्दल। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या सह्याद्री अतिथीगृहात आहेत, तिथेच त्यांची भेट घेण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झाले आहेत।